अध्यायात दिलेलं उत्तर अशोचानन व शोचस्तम. तर अशा प्रकारे पहिल्या अध्यायामध्ये असणाऱ्या प्रश्नाचं असणारं जे उत्तर आहे ते पहिल्या अध्यायातील प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये देऊन टाकलं. आणि दुसऱ्या अध्यायात शेवटी भगवान म्हणतात एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. ही काय आहे? ब्राह्मी स्थिती आहे की त्या परब्रह्म तत्वाला जाणणं म्हणजे सर्वसामान्य नाही, तर कशी आहे? ब्राह्मी स्थिती आहे. अलग लक्षात. म्हणजे अशा प्रकारे तो या सर्व साधनाच्या माध्यमातून या ब्राह्मी स्थितीला म्हणजे परमात्मा तत्वाचा असणारा साक्षात्कार थोडक्यात आपल्या जीवनामध्ये करून घेतो. नैनम प्राप्य विमुह्यति. आणि अशा प्रकारे ज्याला आपल्या जीवनामध्ये त्या परमार्थ तत्वाचं ज्ञान अपरोक्ष झालेला आहे म्हणजे साक्षात्कार त्याचा झालेला आहे, तो कधीच मोही होत नाही. आणि मग स्थित्वास्यामंतकालेपिन, या अवस्थेमध्ये काय तर तो शेवटच्या काळामध्ये स्थित झाल्यानंतर काय होतं? ब्रह्मनिर्वाण पृच्छति. त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर काय होतं त्याचं? तर ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय? ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. शास्त्र म्हणतं ब्रह्मविद काय होतो, कुठे जातो, काय होतं, याच्याकरता शास्त्र म्हणतो तो कुठेही जात नाहीत. मग काय होतं? तर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. तो ब्रह्मच होतो. अलगा म्हणजे त्या स्वरूपामध्ये जसा नदी एकदा समुद्रामध्ये विलीन झाल्यानंतर नदीचं काय होतं असा प्रश्न संभवत नाही. मग काय होतं? तर समुद्रच होते. त्याचप्रमाणे हा जीवात्मा एकदा त्या स्वरूपाला त्या स्थितीला गेल्यानंतर काय होतं? तर परमात्माच होतो, दुसरं काही होत नाही. म्हणून भगवंत पुढे जाऊन म्हणतात ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातन. तू कोण आहेस? तर माझाच अंश आहेस. परंतु भगवंत किंवा भगवंताचा असणारा हा अंश ज्यावेळेस या विश्वामध्ये याची निर्मिती झाली त्यावेळेस त्याला काय झालं? मायेचा असणारा संसर्ग. आणि म्हणून आपण म्हणतो की त्या ठिकाणी जीवामध्ये दोन अंश, एक असणारा मायेचा अंश आणि दुसरा असणारा परमात्म्याचा अंश. आणि जो मायेचा अंश आहे त्या मायेच्या अंशाने जीव संसाराकडे धावत राहतो आणि परमात्म्याचा असणारा जो अंश आहे त्या अनुषंगाने जीव परमात्म तत्वाचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस हा जीव त्या मायेला स्वतःच्या अधीन करतो, तिच्या अधीन न होता ज्यावेळेस जीव मायेच्या अधीन होतो त्यावेळेस तो संसारामध्ये प्रवृत्त होतो. आणि ज्यावेळेस हा जीव त्या मायेला आपल्या अधीन करून घेतो त्यावेळेस तो परमात्म्याचा साक्षात्कार जीवनामध्ये करून घेतो. म्हणजे अशा प्रकारे जीवाची असणारी अंतिम गती काय? तर स्वस्वरूपाचा साक्षात्कार जो आहे तो प्राप्त करतो. आणि जोपर्यंत स्वस्वरूपाचा साक्षात्कार जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची जी प्राप्ती आहे ही जीवाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून भगवंताने दुसऱ्या अध्यायातून त्या परमात्म्याची प्राप्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल ते दोन्ही योग सांगितले. एक कर्मयोग सिद्धांत सांगितला आणि एक ज्ञानयोगाचा सिद्धांत. कर्मयोग कशासाठी? कर्म करत करत असताना चित्ताची शुद्धी आणि चित्ताच्या शुद्धीद्वारे ज्ञानयोगाचं असणारं अधिकारित्व जे त्याला अपेक्षित आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षुत्व
या ज्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या सर्वच्या सर्व कशामुळे प्राप्त होणार आहे तर कर्मयोगाच्या अनुषंगाने. मग कर्मयोग कसा केला पाहिजे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करतच राहिलं पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा ज्यावेळेस त्यामध्ये ठेवत नाही तो. अशा प्रकारचीच कर्म चित्ताची शुद्धी करतात आणि चित्तशुद्धीद्वारे तो जीव ज्ञान प्राप्तीसाठी अधिकारी बनतो. आणि म्हणून कर्म करायचे साधकाने. का करायची, का त्यक्त करायची नाही, का करत राहायचं, त्याने चित्ताची सिद्धी होते. आणि अशा प्रकारे चित्ताची शुद्धी झाल्या ज्ञानप्राप्तीचा अधिकारी झाल्यानंतर अनुक्रमे शमदम सगळी साधन संपत्ती त्याला प्राप्त होते आणि त्या साधन संपत्तीने तो परमेश्वराचा साक्षात्कार या जीवनामध्ये करून घेतो आणि तो कृतकृत्य होतो. अशा प्रकारे सारासार पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाचा विषय सांगून पुन्हा तिसऱ्या अध्यायापासून जे अनेक प्रकारचे योग आपल्याला सांगितले, कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, ध्यानयोग असेल, भक्तियोग असेल, अनेक प्रकारचे योग, हे अनेक प्रकारच्या योगाच्या माध्यमातून कशा प्रकारे परमेश्वराचं चिंतन किंवा कशा प्रकारे चित्ताची शुद्धी झाली पाहिजे आणि म्हणून तो योग करत असताना तो योग कशा प्रकारे केला पाहिजे. कर्म आपण करतो पण कर्मयोग करत असताना त्याच्या असणारे मूलभूत सिद्धांत कोणते. योग कर्मसु कौशल्य मागे सांगितला. अशा प्रकारे त्यातल्या असणारे बारकावे त्या प्रत्येक योगामधले, त्या प्रत्येकाची असणारी प्रकृती ही भिन्न असल्यामुळे सगळेच काय लगेच ज्ञानयोगाला अधिकारी होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे प्रत्येक जीव ज्ञानयोगाचा लगेच अधिकारी होत नसताना त्याच्या प्रकृतीच्या अनुषंगाने काय होत जातं तर त्या प्रकृतीच्या अनुषंगाने तो त्या त्या योगामध्ये, कोणाला कर्मयोग आवडतो तो कर्मच करत राहील, एखाद्याला भक्तियोग आवडतो तो भक्तीच करत राहील परमेश्वराची सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, एखाद्याला ज्ञानयोग आवडतो तो ज्ञानाचं अर्जन करत राहील, एखाद्याला प्रकृतीच्या अनुषंगाने ध्यानयोग आवडतो तो ध्यानयोगाने जाईल, यम नियम आसन वगैरे करत राहील. म्हणजे अशा प्रकारे ज्या प्रकारची प्रकृती त्या प्रकारे असणारी त्याची साधना, मग ती साधना त्याने कशी केली पाहिजे, कोणत्या मार्गाने ते पुढे गेला पाहिजे हे भगवंतांना सांगायचंय. आणि म्हणून अशा प्रकारे एकमात्र जीवाचा उद्धार व्हावा याच अनुषंगाने गीतेचं तत्वज्ञान का सांगितलं भगवंतांनी तर फक्त आणि फक्त जीवाचा उद्धार कोणत्याही मार्गाने तो गेला तरी चित्तशुद्धीद्वारे त्याला ती ज्ञानप्राप्ती व्हावी आणि ती ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर स्वस्वरूपाचं असणारा साक्षात्कार त्या ठिकाणी होऊन या जन्म आणि मरणरूपी जे चक्र आहे या जन्म आणि मरणारूपी चक्रामधून तो बाहेर पडावा. हीच त्याच्यामध्ये असणारी भगवंताची मुख्य भूमिका. आणि म्हणून अशा प्रकारे मग भगवंतानी कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, भक्तियोग असेल, ध्यानयोग असेल, अनेक प्रकारचे कर्म भगवंतानी या ठिकाणी योग भगवंतानी या ठिकाणी सांगितले. आणि त्याचबरोबर कशा प्रकारे सात्विक, राजसिक, तामसिक कोणती साधना आपण करायची, सात्विक साधना कोणती, राजसिक साधना कोणती, तामसिक साधना कोणती, हे सुद्धा भगवंतांनी पुढे जाऊन 17व्या 18व्या अध्यायाच्या माध्यमातून हा सगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला की आपण साधना करत असताना यजन्ते सात्विका देवाः यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. की अशा प्रकारे कोण कोणत्या देवतेची उपासना करतो की त्या अनुषंगाने त्याला त्या फलाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, यजन्ते सात्विका देवाः, जे सात्विक प्रवृत्तीचे लोक आहे ते मुख्य ज्या देवता आहे पंचायतन त्यांची आराधना करतात. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट कर्म कोणती केली पाहिजे, मानसिक शारीरिक कोणती कशा प्रकारे केली पाहिजे ते सांगितलं. दान सात्विक कोणतं, राजसिक कोणतं, तामसिक कोणतं, कर्म सात्विक, राजसिक, तामसिक कोणतं, कशा प्रकारे केलं पाहिजे हे सर्वच्या सर्व पुढे जाऊन भगवंतांनी सांगायचा प्रयत्न केला. साधकाला सात्विक दर्जाचं गोष्ट तर द्यायची आहे, अलग लक्षात समोर तर आलाय
गोष्ट तर त्याला द्यायची. मग काय केलं पाहिजे, त्याच्यामधली चांगल्यातली, जसं आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर अनेक क्वालिटीच्या एक जरी वस्तू घ्यायची झाली त्याच्यामध्ये 4, 5, 6, 7 प्रकारचे तिथे प्रकार आहेत. मग त्याच्यामधलं आपण काय म्हणतो, याच्यापेक्षा उत्कृष्ट कोणती, आणि त्या वस्तूपेक्षा जी उत्कृष्ट वस्तू आहे ती उत्कृष्ट वस्तू घेण्याचा आपण जीवनामध्ये प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे येत आहे, यापेक्षा उत्तम काय, याच्यापेक्षा उत्तम काय साधना, याच्यापेक्षा उत्तम कोणती साधना, ती उत्तम साधना जी आहे अत्युत्तम सात्विक दर्जाची, की शीघ्र फलदायी होणारी, परमेश्वराकडे लवकरात लवकर घेऊन जाणारी, चित्ताची लवकरात लवकर शुद्धी करणारी, ती साधना भगवंताने मला शेवटी सांगितली. आणि अशा प्रकारे सर्व साधना करत असताना सर्वात शेवटी भगवान म्हणतात की सर्व करत असताना हे सर्व ठीक आहे, परंतु हे सर्व करून झाल्यानंतर ज्यावेळेस खरोखर अर्थाने तुझं चित्त शुद्ध होईल, अकार्य सिद्ध ब्रह्म, चित्त एकदा शुद्ध झाल्यानंतर त्याला काही करायची गरज पडत नाही. अलग एकदा चित्त शुद्ध झालं की ब्रह्मप्राप्तीसाठी काय करायचंय, ब्रह्मप्राप्तीसाठी काही करायचं नाही. चित्त एकदाची चित्ताची शुद्धी झाली की जे जे पकडलंय ते सर्व सोडून द्यायचंय. मागे सर्व पाठांमध्ये हीच सांगितली, साधना काय करायची हा सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे. ब्रह्मप्राप्तीसाठी काय साधना करायची, तर ब्रह्मप्राप्तीसाठी जेवढं काय आम्ही धरून बसलेलो आहोत, हे माझं ते माझं, हा मी ते मी, सर्वच्या सर्व सोडत यायचं आहे. आणि अशा प्रकारे म्हणून शेवटी सांगतात काय, सर्व धर्मांपरित्यज्य सांगतात 18व्या अध्यायामध्ये. काय करते, सर्व जे तू धर्म आत्ता ग्रहण केलेले आहेत, मी अमुक, मी या नामाचा, मी या रूपाचा, मी या वर्णाचा, मी या आश्रमाचा, हे सर्वच्या सर्व जे धर्म आहे ते काय काय परित्यज्य, सोडून दे. आता काही धरू नकोस. जोपर्यंत धरत राहशील तोपर्यंत या संसारा चक्रामध्ये पडत राहशील. आणि म्हणून काय, सर्वच्या सर्व सोडून दे. माम एकम शरणम व्रज, मला एकट्यालाच, म्हणजे ते आत्मतत्व आहे, संवेद्य स्वरूपाचं आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वालाच बस. आता मला काही नाही पाहिजे, फक्त आणि फक्त त्या आत्मतत्वाचा साक्षात्कारच मला जीवनामध्ये करायचा आहे. तद व्यतिरिक्त मला या जीवनामध्ये आता काही करायचं नाही. अशा प्रकारची परिपूर्ण भावना ज्यावेळेस होईल त्याच वेळेस अहम त्वा सर्व पापेभ्यो, त्याच वेळेस जे काय आहे जीवनामध्ये केलेले पुण्य पाप काय जे काय असेल ते सर्वापासून मी काय करेल, मोक्षयिष्यामी. आणि मी तुला अशा प्रकारे तुला वास्तविक स्वरूपाचा जो मोक्ष आहे तो मोक्ष मी तुला जीवनामध्ये देईल, असं 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. म्हणून अशा प्रकारे गीता कशासाठी, गीतेचा तात्पर्य निर्णय काय, तर गीतेचा तात्पर्य निर्णय हाच की जीवाला संसाराच्या बंधनातून सोडून परमेश्वराची जी प्राप्ती आहे, परमेश्वराची प्राप्ती करून देणं, स्वस्वरूपाची प्राप्ती जीवाला करून देणं, हाच गीतेचा असणारा सिद्धांत. त्याच व्यतिरिक्त गीतेमध्ये कोणताही सिद्धांत सांगितला नाही. आणि म्हणून गीतेला आपण म्हणतो श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम सांगितलं. 3 गोष्टी सांगितल्या. गीता काय, उपनिषदामध्ये असणारा जो सिद्धांत आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, हाच उपनिषदातला सिद्धांत गीतेने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मग सिद्धांत कोणता, तोच सिद्धांत ब्रह्मविद्येमध्ये सांगितला. आता तो ब्रह्म जिज्ञासा, ज्याला आता ब्रह्माची जिज्ञासा करायची आहे त्याच्यासाठी. आणि म्हणून तिला काय सांगितलं, ही गीता जी आहे, गीता ही ब्रह्मविद्या आहे. आणि म्हणून अशा प्रकारे केवळ या गीतेचं अध्ययन जो आपल्या जीवनामध्ये, बाकी काही नको. गीता सुगीता म्हणून पहिल्यांदा सांगितलं, किमन्यै शास्त्र विस्तरैहि, एकच गीता, सुगीता करा, बाकी काही जीवनामध्ये दुसरं काही शिकण्याची गरज नाही. हे शिकेल ते शिकेल, उपनिषद शिकू, ब्रह्मसूत्र, अमुक साधकासाठी, जो खऱ्या अर्थाने साधक आहे, ज्याला आपल्या साध्यापर्यंत पोहोचायचं आहे, ज्याच्यासाठी फक्त आणि फक्त गीतेच्या माध्यमातून तो साधक
त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. संपूर्ण जे जे त्याला पाहिजे ते, त्याला काय खायला पाहिजे, काय केलं पाहिजे, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मतु, युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखा सांगितलं. कशा प्रकारे तरी जीवनामध्ये जीवन यापन केलं पाहिजे, युक्त कसं राहिलं पाहिजे, कशा प्रकारे जीवन त्याचं चाललं पाहिजे, शारीरम केवलम कर्म वगैरे घेऊन या अशा अनुषंगाने प्रत्येक साधकाला साधना कशी करायची आणि ही साधकाने साधना करत करत असताना आपल्या साध्यापर्यंत कसं पोहोचायचं हे गीतेने आम्हाला सांगितलं. आणि म्हणून फक्त आणि फक्त एक गीता, बाकी कुठलाच ग्रंथ जरी जीवनामध्ये आपण नाही केला तरी ती गीता आम्हाला ते अमृत म्हणून गीता दुग्धम गीतामृतम महत सांगितलं. हे अमृत स्वरूप आहे. या अमृताचं जो पान करतो तो निश्चितपणे नात्र संशय हा जाईल का नाही, येईल का नाही, कुठल्याच प्रकारचा मनामध्ये संशय न ठेवता जो या गीतारूपी अमृताचं पान करतो, गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते, की त्याला पुनर्जन्म प्राप्तच होत नाही. हा जन्ममरणाचा जो फेरा आहे, हा जन्ममरणाचा फेरा जो सोडवायचा असेल तर त्यासाठी एवढं एकच महान औषध दिले भगवंताने. आणि म्हणून स्वतः सांगितलं, याच्या त्याच्याकडनं सांगितलं नाही. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता, की स्वयं पद्मनाभस्य सांगितलं. स्वतः भगवंताची साक्षात असणारी वाणी आहे. म्हणजे अशा प्रकारे भगवंताची जी साक्षात वाणी आहे ती कशासाठी, मग ती जीवमात्राचं कल्याणच झालं पाहिजे या अनुषंगानेच अत्यंत संपूर्ण असणारं शास्त्राचं सार सर्वोपनिषद गावो दोग्धा गोपाल नंदन, की सर्व उपनिषद, त्या सर्व उपनिषदांचा असणारं सार भगवंताने अत्यंत थोडक्यामध्ये 700 श्लोकामध्ये फक्त आमच्या पुढे सांगितलं की बस जीवनामध्ये एवढंच, बाकी काही करायची गरज नाही. एवढं जरी जीवनामध्ये प्राप्त केलं तरी निश्चितपणे तो त्या परमपद जे आहे त्या परमपदाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे हे सांगत असताना म्हणून अशा प्रकारे प्रत्येक, म्हणून यामध्ये भगवंतांनी प्रत्येक मनुष्याच्या प्रत्येक साधकाच्या प्रकृतीच्या अनुषंगाने त्या योगाचं पुन्हा विश्लेषण केलं. म्हणून तिसऱ्या अध्यायापासून भगवंत आता काय करतात, मग तिसरा अध्याय सांगितला कर्मयोगो नाम, कर्म कशा प्रकारे करायची, कर्माचा आपला अत्यंत संबंध आहे. गहना कर्मनो गती ही सगळ्या योगांमध्ये, कारण का नाही कश्चित क्षणमपि जातुतिष्ठत्य कर्मकृत, कोणताही मनुष्य या जगामध्ये कर्म न करता एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. म्हणजेच काय, कर्माचा आणि आपला अत्यंत जवळचा असा संबंध आहे. सातत्याने त्याचा आपला संबंध आहे. मग अशी कर्म जी आहेत, मग ती कर्म कोणती कर्म करायची, कशा प्रकारे कर्म करायची, हे साधकाला भगवंत तिसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून त्या कर्मयोगाचं असणारं प्रतिपादन भगवंत करतात. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारा हा तिसरा अध्याय, त्याच्यामध्ये त्याचा असणारं भाष्य या ठिकाणी आचार्य काय म्हणतात पाहू आपण. शास्त्रस्य प्रवृत्ती निवृत्ती विषयभूते द्वे बुद्धी भगवता निर्दिष्टे सांख्ये बुद्धी योगे बुद्धी इति च. गीतेमध्ये काय सांगितलं तर गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून, दुसरा जो अध्याय आता आपला आपण शिकून जो झाला, या दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून भगवंताने दोन बुद्धी, दोन प्रकारच्या निष्ठा सांगा, बुद्धी म्हणा अलग, ह्या भगवंताने सांगितल्या. एक कोणती, एक प्रवृत्ती विषयक योग बुद्धी सांगितली, म्हणजेच कर्मयोग. एक योग बुद्धी सांगितली आणि दुसरी निवृत्ती विषयक, एक प्रवृत्ती करते साधकाला कर्मामध्ये प्रवृत्त करणारी योग बुद्धी आणि कर्मामधून बाजूला करणारी निवृत्त करणारी कोणती मती, सांख्य बुद्धी. अशा प्रकारे दोन प्रकारच्या निष्ठा अथवा दोन प्रकारच्या बुद्धी
या ठिकाणी भगवंतांनी सांगितल्या म्हणजे या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे या दोनच निष्ठा कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा सांगितली. तत्र प्रजहाति यदा कामान इति आरभ्य अध्याय परिसमाप्तेः सांख्यबुद्ध्याश्रितानां संन्यासं कर्तव्यम् उक्त्वा तेषां तन्निष्ठतया एव च कृतार्थता उक्ता एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ. आणि म्हणजे अशा प्रकारे तेथे सांख्य बुद्धीचा आश्रय घेणाऱ्यांसाठी ज्यांनी सांख्य म्हणजे ज्ञान मार्ग पत्करलेला आहे त्या अनुषंगाने ज्या आपली साधना करत आहेत त्यांच्यासाठी काय केले, त्यांच्यासाठी आश्रय घेणाऱ्यांसाठी काय केलं. प्रजहाति यदा कामान. अर्जुनाचा प्रश्न स्थितप्रज्ञस्य का भाषा आणि त्याचा असणारं उत्तम. प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्य दोच्यते. की अशा प्रकारे तिथून असणारा तो संपूर्ण साधनेचा क्रम आरंभ करून अध्याय परिसमाप्तीपर्यंत शेवटच्या श्लोकापर्यंत काय सर्व कर्म संन्यास हेच कर्तव्य सांगून की जो ज्ञानामध्ये निष्ठ झालेला आहे त्याच्यासाठी बाकी काही नाही. आता त्यासाठी सर्व कर्म संन्यासच सर्व कर्माचा संन्यासच केला पाहिजे. अकार्य सिद्ध आहे. अलग लक्षात. कारण ब्रह्म कसं आहे, ब्रह्मप्राप्ती हीच मोठी सगळ्यात या शास्त्रामध्ये सर्वात मोठी असणारी गंमत कोणती असेल तर ही सर्वात मोठी गंमत हेच आहे. ब्रह्म काही केल्याने ब्रह्म प्राप्त होत नाही. जोपर्यंत सगळं सोडून देत नाही तोपर्यंत ब्रह्माची प्राप्ती नाही. म्हणून अकार्य सिद्ध. अकार्य सिद्ध ब्रह्म स्वतः सिद्ध आहे. ते करण्यासाठी मी आहे हे म्हणण्यासाठी मला ज्याप्रमाणे शेवट मागच्या ह्याच्यात तोच विषय झाला. अन्य कुठल्याच प्रमाणाची अपेक्षा लागत नाही. का लागते? शास्त्र आपण वाचतो. शास्त्रामध्ये सांगितलं असं पंचभूतात्मक शरीर आहे, त्याच्यामध्ये असा आत्मा तो जीव भावाला येतो, त्याला मंदार असं म्हटलं जातं. आणि म्हणून मग तो मी आहे असं काय आपण म्हणतो का कुठे शास्त्र शिकून? मी आहे हे प्रत्यक्ष प्रमाणे. त्याच्यासाठी आता दुसऱ्या प्रमाणाची अपेक्षा नाही. मी आहे जसं त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्तीसाठी सुद्धा अकार्य सिद्ध. काही करायची गरज नाही. जे जे करत आहे हे सगळं सोडायचंय. म्हणून जोपर्यंत हे सर्व सोडलं जात नाही म्हणून सर्व कर्म संन्यास सांगितला. जोपर्यंत सर्व कर्म संन्यास होत नाही आचार्यांचा आग्रह आहे त्या ठिकाणी. कारण का आता यापुढं थोडंसं जाऊन काय होतं, ज्ञान कर्म समुच्चयवाद येणार आहे. ज्ञान सुद्धा प्राप्त करू दे. काही जणांचं म्हणणं आचार्यांच्या अगोदर असणारा सिद्धांत त्या ठिकाणी सांगितला काय की ज्ञानाची सुद्धा ज्ञान सुद्धा प्राप्त करू दे आणि ज्ञानाबरोबर कर्म सुद्धा करू दे. असा ज्ञान कर्म समुच्चयवाद हा त्या ठिकाणी होता. आणि या ज्ञान कर्म समुच्चयवादाचं खंडन आचार्य करतात. समुच्चय होत नाही. ज्ञानानेच ज्ञानादेव कैवल्यम आचार्य म्हणतात. ज्ञानानेच आचार्यांचं म्हणणं. तद व्यतिरिक्त दुसरं काही नाही. बाकी आहे चित्तस्य शुद्धये कर्म. चित्ताच्या शुद्धीसाठी बाकी सगळे योग आहेत. परंतु मुख्य जो आहे ब्रह्मप्राप्ती जी आहे ती केवळ म्हणजे केवळ ज्ञानानेच. ज्ञानात म्हणून म्हणतात आचार्य. ते उपनिषद सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ज्ञानाद एव कैवल्यम. त्या ज्ञानानेच त्याची प्राप्ती होते. दुसऱ्या कशानेही त्याची प्राप्ती होत नाही. असं अकार्य सिद्ध ब्रह्म जे काही करून त्याची सिद्धी होत नाही. तर जेवढं करत आहोत आम्ही सगळ्यात मजा येईल. जे जे करत आहोत ते सगळं सोडत जायचं. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण हे सर्व सोडत जाऊ त्याच वेळेस आपण त्याचं ज्ञान जीवनामध्ये परिप्राप्त करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व कर्म संन्यास म्हणून सांगितलं आचार्यांनी. कर्मसमुच्चय वगैरे आम्हाला काही नाही. ज्ञानाबरोबर ज्ञानाबरोबर कुणाचाच समुच्चय नाही. ज्ञानादेव कैवल्यम. ज्ञानानेच कैवल्याची म्हणजे त्या मोक्षाची आम्हाला प्राप्ती होते. आणि मग ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर जोपर्यंत सर्व कर्म संन्यास होत नाही तोपर्यंत म्हणून सर्व कर्म संन्यास हे कर्तव्य सांगून सर्व कर्म संन्यासच केला पाहिजे. आणि हेच कर्तव्य सांगून काय एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. अशी ही ब्राह्मी स्थिती. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. म्हणून ही ब्राह्मी स्थिती. मग ही ब्राह्मी स्थिती नैनाम प्राप्य. एकदा त्या स्थितीला मनुष्य गेल्यानंतर विमोहित होत नाही. पुन्हा
अलग लक्षात. मग पुन्हा येतो का, संसारात येतो का, काय करतो, एकदा गेल्यानंतर तो परत येतच नाही. अलग का, जोपर्यंत याचा त्याग करत नाही तोपर्यंत त्या अवस्थेला जात नाही तो. आणि म्हणून त्या अवस्थेला गेला. बरेच लोकांचा सातत्याने हा प्रश्न असतो काय, की त्या अवस्थेला गेल्यानंतर ज्ञानी सुद्धा संसारामध्ये दिसतो. त्याच्या दृष्टीने आता तो संसार नाही. आमच्या दृष्टीने जरी हा संसार असला तरी त्याच्या दृष्टीने आता तो संसार नाही राहिलेला. म्हणून अशा प्रकारे ते एकदा अवस्थेला गेल्यानंतर ती ब्राह्मी स्थिती एकदा त्यांनी प्राप्ती केली की त्याला परत मोहित होत नाही. तो पुन्हा त्या संसारामध्ये येत नाही. म्हणजे अटॅचमेंट जी आहे, थोडक्यात सांगायचं, ती अटॅचमेंट त्याची राहत नाही. आपली जशी संसाराप्रती अटॅचमेंट असते संसारी मनुष्याची, जी आत्मीयता असते, ती आत्मीयता, ती अटॅचमेंट जी आहे, ती अटॅचमेंट, आत्मीयता याची आता राहत नाही. अलग लक्षात. आणि म्हणून अटॅचमेंट न राहिल्यामुळे येशा तो काय नैनाम प्राप्य विष्यती, तो मोहित होत नाही. आता जरी आम्हाला सर्व कर्म करत असताना आम्हाला दिसला योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. योगरतो वा भोगरतो, योगामध्ये असो भोगामध्ये असो, संगरतो वा संगविहीन, कोणाबरोबर असो किंवा एकटा बसलेला असो, ज्याचं चित्त यस्य ब्रह्मणि रमते चित्त, आचार्य अतिशय स्पष्ट सांगतो की ज्याचं चित्त खरोखर ब्रह्मामध्ये रममाण झालेलं आहे. मग तो काय करत असतो, तर तो फक्त आणि फक्त नंदती नंदती नंदत्येव, फक्त आणि फक्त त्या ब्रह्मानंदामध्ये, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानगम्यम सांगितलं ते आहे, त्या ब्रह्मानंदामध्ये हा आनंदात राहत असतो. अलग लक्षात. आम्हाला दिसतो तो की हे करतोय तो करतोय, पण त्याचं असणारं चित्त, जसं आई, सातत्याने मी तो उदाहरण देतो की आई जसं घरातलं सगळं जरी काम करत असली, धुणं धुवेल, स्वयंपाक करेल, फ्रीजकडे बघेल, इकडे बघेल, चपात्या करेल, कणिक मळेल, पण ही सगळी जरी कामं करत असली तरी तिचं असणारं जे चित्त आहे ते पाळण्यामध्ये असणाऱ्या त्या 2 महिन्याच्या बालकामध्ये जसं असतं, तो उठलाय का, हल्लाय का, काय वाजलं, पाय का वाजवला, असं जसं सगळी कर्म करत असताना सुद्धा ज्याप्रमाणे तिचं चित्त त्या छोट्या बाळाकडेच असतं. दिसताना आपण ती सगळी कर्म करताना दिसते, पोळ्या करतेय, भाजी कापतेय, गॅस पेटवते, आंघोळीला पाणी देते, हे सगळं आपल्याला दिसतंय. परंतु ही सर्व कर्म करत असताना जर पाहिलं तर तिचं चित्त जे आहे, तिचं चित्त कोणाकडे आहे, ही सगळी कर्म करत तिचं चित्त त्या बाळाकडेच आहे. थोडंसं जरी त्याचा पाऊल वाजलं, ते पैंजण वाजलं की एका मिनिटात तिथे कान जे आहे ते तेवढं काम 2 मिनिटात तशीच सोडून लगेच पाळण्याकडे बघायला जाते की काय झालं, उठला का, पाय का वाजवला, हात का वाजवला. अशा प्रकारे सर्व कर्म करत असताना ज्याप्रमाणे तिचं चित्त फक्त आणि फक्त त्या लहान मुलामध्येच असतं, त्या लहान बाळामध्येच असतं, त्याचप्रमाणे हे सर्व जे कर्म करत असताना आपल्याला दिसतात तो ब्रह्मज्ञानी सर्व कर्म करतोय, अरे तो असं करतोय, तो अमुक करतोय, अरे तो करत असला तरी त्याचं असणारं चित्त यस्य ब्रह्मणि रमते चित्तम सांगितलं आचार्य म्हणतात. एकदा त्या ब्रह्मामध्ये चित्त रममाण झालं की फक्त आणि फक्त त्या आनंदामध्येच असतो, त्या आनंदाच्या व्यतिरिक्त त्याला काही प्राप्त होत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे हे ब्राह्मी स्थिती जीवनामध्ये प्राप्त करतो की त्याच्यानंतर पुन्हा तो मोहित होत नाही. तो निघून गेला, सुटला याच्यामध्ये, परत मोहित होतो का, हा सगळे जे प्रश्न आहेत ते मूर्खांचे प्रश्न आहेत की ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर परत संसारात दिसतो, असा होतो, मोहित होतो. अरे मोहित होतच नाही, मोहित व्हायचा काही प्रश्न येत नाही, तो गेला निघून. तुमच्या दृष्टीने, अज्ञानाच्या दृष्टीने तसं वाटतंय, पण तो कधीच एकदा प्राप्त झाला त्या अवस्थेमध्येच आहे. प्रारब्धानुसार जे शरीराला करायचं आहे ते शारीरम चाललं, शरीराचं प्रारब्ध संपायचं आहे. म्हणून ही सगळी कर्म ज्या त्या शरीराच्या अनुषंगाने करायची ती कर्म घडता येते. त्याच्यामध्ये आता याचा काही मात्र काडी मात्र संबंध नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे तीच ब्राह्मी स्थिती त्याला प्राप्त होते. या श्लोकाद्वारे यामध्ये ज्ञाननिष्ठेची कृतार्थता सांगितली आणि हीच ज्ञाननिष्ठेची कृतार्थता.
बस, दुसरी काही नाही. आणि अशा प्रकारे अर्जुनायच कर्मण्येवाद, अशा प्रकारे हा सर्वश्रेष्ठ ज्ञानयोग, सर्वश्रेष्ठ ज्ञानयोग सांगितल्यानंतर अर्जुनाला काय म्हणतायत की कर्मण्येवाधिकारस्ते मा ते संगोस्तु कर्मणि यदि कर्म एव कर्तव्यम इति उक्तवान योग बुद्धिमाश्रित्य न तत एव श्रेयः प्राप्ति मुक्तवान. की अर्जुना, अशा प्रकारे हा श्रेयाचा मार्ग आहे. कोणता? ज्ञाननिष्ठा एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, हा श्रेयाचा मार्ग आहे. परंतु तू काय करायचंय? तू मात्र परंतु अर्जुना, तुझा कर्मामध्येच अधिकार आहे. कर्म न करण्यात तुझी प्रीती होता कामा नये. तू तर कर्मच करायचं. कर्माबद्दल मनामध्ये अत्यंत अप्रीती करू नको. कर्मामध्ये तुझा अधिकार इत्यादी वचनांद्वारे काय योग बुद्धीचा आश्रय घेऊन तुला कर्मच केले पाहिजे. हे अर्जुना, तुला काही नाही. योग बुद्धीचा आश्रय घेऊन तुला मात्र कर्मच केलं पाहिजे. परंतु त्याने मोक्ष प्राप्ती सांगितली नाही. अलग लक्षात. तुला तर कर्म केलं पाहिजे, परंतु त्याने जो निश्रेयस परमप्राप्ती जी आहे मोक्ष नामक, ती मोक्षाची प्राप्ती त्या कर्माने तुला होणार नाही. परंतु तुला कर्म हे केलंच पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे, अरे एवढी मोठी श्रेष्ठ गोष्ट सांगून सुद्धा मला म्हणतात की तू या गोष्टीत पडू नकोस आणि तू असं कर, हे योग्य नाही. आणि म्हणून तद एतत् आलक्ष्य पर्याकुलीभूत बुद्धी अर्जुन उवाच. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा विचार करून अर्जुन त्याची बुद्धी काय झाली? अत्यंत व्याकुळ झाली. आणि अत्यंत व्याकुळ झाल्यानंतर अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतात. कथम भक्ताय श्रेयोर्थनो य साक्षात् श्रेय साधनम सांख्य बुद्धिनिष्ठां श्रावयित्वा माम कर्माणि दृष्ट अनेक अनर्थयुक्ते पारंपर्येण अपि अनेकांतिक श्रेयः प्राप्ति फले नियुञ्जात् इति युक्तः पर्याकुली भावः अर्जुनस्य. म्हणजे अशा प्रकारे हे भगवंता, कल्याण इच्छित असणाऱ्या भक्तासाठी मोक्षाचे साक्षात साधन जी सांख्यनिष्ठा आहे किंवा साक्षात सांख्यनिष्ठा आहे की जी काय करते? मोक्षाचं साक्षात साधन आहे याची सांख्यनिष्ठा आहे. ती ऐकून सुद्धा जो प्रत्यक्षाने, आणि अशा प्रकारची चांगली गोष्ट एवढी सगळी तुम्ही सांगितली आणि सगळी चांगली गोष्ट सांगून सुद्धा काय करतात? मला म्हणतात हे तू खायचं नाही. म्हणजे सगळे पदार्थ दिले, गुलाबजाम आलं, श्रीखंड आलं, काय 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 सगळे पदार्थ गोड सगळे ठेवले. आणि मग मला काय म्हणतात? हे सगळे पदार्थाला तू हात लावू नको, ही चटणी भाकरच तू खा. म्हणजे मग मनाची काय भावना होईल? तशा प्रकारे सगळं चांगलं सांगितलं, पण चांगल्या गोष्टीला तू स्पर्श करू नकोस, तू असंच कर. हे मला सांगतायत काय? अनेक अनर्थाने, म्हणून दृष्ट अनेक अनर्थयुक्ते सांगितलं की प्रत्यक्ष अनेक अर्थ अनर्थ त्याच्यामध्ये या कर्मयोगामध्ये. म्हणून प्रत्यक्ष अनेक अनर्थ ज्यामध्ये भरलेल्या आहे व क्रमाने पुढे जाऊन सुद्धा एकमात्र मोक्ष प्राप्ती रूप फूळ ज्यामध्ये निश्चित होत नाही. बरं ठीक आहे, अनर्थ असू दे, तुम्ही सांगितला म्हणून आम्ही ग्रहण करतो, परंतु त्याने जो परमपुरुषार्थ मोक्ष आहे तो सुद्धा सिद्ध होत नाही. मग काय उपयुक्तता? म्हणजे हे सर्व करून सुद्धा तो परमपुरुषार्थ मोक्ष जर त्याने सिद्ध होत नाही तर आम्हाला कशाला त्याच्या मागे लावताय? आणि मग निश्चित होत नाही अशा कर्मामध्ये भगवान मला का प्रेरित करतात? अशा प्रकारे अर्जुनाचे व्याकुळ होणे उचितच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे चांगली गोष्ट सांगून मला अत्यंत निकृष्ट दर्जाचा जो कर्मयोग आहे तो करण्याला सांगताय. आणि म्हणून तदनुरूप प्रश्न जायसी चेत कर्म नसतात. मग त्या अनुषंगानेच अर्जुन या ठिकाणी प्रश्न करतो व्याकुळतेने, काय तर जायसी चेत कर्म नसते. आणि म्हणून अर्जुनाचा असणारा प्रश्न की काय तुम्ही मला ह्या घोर कर्मामध्ये का प्रवृत्त करता? आणि प्रश्नापकारम वाक्यम च भगवता उत्तम यथोक्तम विभाग विषय शास्त्र, या प्रश्नाचे उत्तर सुद्धा भगवंताने पूर्वीच दिले. काय कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा दोन भिन्न निष्ठा आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा असणारं उत्तर सुद्धा भगवंतानी मागेच दिला आहे की कर्मनिष्ठा वेगळी आणि ज्ञाननिष्ठा वेगळी आहे. कर्म चित्तस्य शुद्धे कर्म न तो वस्तू उपलब्ध आहे.
चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म करायचे, वस्तूची उपलब्धी त्याने होत नाही. आणि अशा प्रकारे या दोन निष्ठा स्पष्ट भगवंतांनी मागेच सांगितलेल्या आहेत. म्हणून अर्जुना, जोपर्यंत अधिकारित्व सिद्ध होत नाही तोपर्यंत ज्ञाननिष्ठेमध्ये किंवा ज्ञानमार्गामध्ये आपण प्रवृत्त होऊ शकत नाही. आणि म्हणून तो ज्ञानमार्ग प्रवृत्त होण्यासाठी तो जरी श्रेष्ठ दर्जाचा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रवृत्त होण्यासाठी पहिल्यांदा असणारी विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षाचा अधिकारित्व पाहिजे. कुणालाही कोणती गोष्ट सांगून चालत नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे प्रत्येक विशिष्ट मनुष्यालाच आपण शिकवतो, त्याचा अधिकारित्व पाहतो. मार्क लिस्टमध्ये पण काय करतो आपण, किती आहे मेडिकलला पाहिजे तर 90च्या पुढं असेल तरच. 40% पडल्यान मेडिकलला ॲडमिशन देऊ का, नाही देणार, कारण तेवढी बुद्धीच नाही त्याची ती ग्रहण करायची त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे असणारं तारतम्य भाव या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी सुद्धा ज्ञानयोग अत्यंत श्रेष्ठ आहे, परंतु तो ज्ञानयोग प्राप्त करायचा असेल तर त्याच्या अनुषंगाने त्याची बुद्धीची असणारी धारणा, त्या बुद्धीमध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षुत्व हे सगळं तयार झालंय का, तरच त्याला ज्ञानयोग सांगा. आणि तयार झालं नसेल तर मग अजून थोडा कर्मयोग करू दे. या अनुषंगाने हे दोन योग भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले. आणि त्यानंतर केचित्तु अर्जुनस्य प्रश्नार्थम अन्यथा कल्पयित्वा तत्प्रतिकूलं भगवतः प्रतिवचनं वर्णयन्ति. यथा च आत्मनः संबन्धग्रन्थे गीतार्थो निरूपितः तत्प्रतिकूलं च इह पुनः प्रश्नप्रतिवचनयोः अर्थं निरूपयन्ति. हे असणारं भाष्याचं विशेष व्याख्यान. आता पूर्वपक्ष या ठिकाणी आचार्यांच्या असणारे अगोदरचे सिद्धांतवादी काय म्हणतात ते या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहू. 15वा अध्याय. आता 15ोऽध्यायः.